सध्या राज्यात विधान परिषद निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे। यातही सर्वात जास्त चर्चा शिवसेना एकनाथ शिंदे गटाची होत आहे। एकनाथ शिंदे गटाकडून 2 आमदार विधान परिषदेवर जाऊ शकतात। यात पहिल्या उमेदवारासाठी विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या नावाबाबत चर्चा सुरू आहे। पण जे दुसरं नाव चर्चेत आहे ते एकदम आश्चर्यकारक आहे। एकनाथ शिंदे गटात दुसऱ्या नावासाठी बच्चू कडू यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। या नावाबाबत सर्वात जास्त आश्चर्य व्यक्त केलं जात आहे, कारण बच्चू कडू ना शिवसेनेचे आहेत ना त्यांचा सरकारला पाठिंबा आहे। सर्वात विशेष म्हणजे बच्चू कडू भाजपचे कट्टर विरोधक मानले जातात आणि एकनाथ शिंदे सध्या भाजपसोबत राज्यात आणि केंद्रात सत्तेत एकत्र आहेत। पण भाजपचे कट्टर विरोधक असून सुद्धा एकनाथ शिंदेंनी त्यांना विधान परिषद देण्याची तयारी दर्शवली आहे। बच्चू कडू यांचा स्वतःचा एक वेगळा पक्ष आहे। बच्चू कडू प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आहेत आणि माजी मंत्री देखील आहेत। तसेच ते अनेक वेळा आमदार म्हणून देखील निवडून आलेले आहेत। या बच्चू कडूंना एकनाथ शिंदे गटाकडून थेट विधान परिषदेच्या आमदारकीची ऑफर देण्यात आली आहे। पण ही ऑफर फक्त आमदारकीची नाही, तर या आमदारकीच्या बदलात एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंसमोर सर्वात मोठी अट ठेवली आहे। बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष शिंदे गटात विलीन करायचा आणि आमदार व्हायचं अशी अट ठेवण्यात आली आहे। पण यामध्ये अजून एक अँगल आहे, तो म्हणजे शिवसेनेतील फूट। जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत उभी फूट पडली होती, तेव्हा शिवसेनेचे नसून सुद्धा बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेंना खंबीर साथ दिली होती। बच्चू कडू हे विदर्भातून येतात आणि विदर्भात शिवसेना एकनाथ शिंदे गटाची पाहिजे तेवढी ताकद नाही, पण बच्चू कडू यांना मानणारा मोठा वर्ग विदर्भात आहे। तसेच दिव्यांग, शेतकरी, मजूर या वर्गात सुद्धा त्यांची लोकप्रियता आहे आणि याच लोकप्रियतेच्या आणि थेट ग्राउंडशी कनेक्ट असल्याचा फायदा घेण्याचा एकनाथ शिंदेंनी ठरवला आहे। त्यासाठी त्यांना आमदार करून त्यांना आपल्या पक्षाचं हित साधत आहेत। पण सर्वात मोठी अडचण आहे ती म्हणजे शिंदे गटातील नेते मंडळी। शिंदे गटातील काही वरिष्ठ नेते मंडळींनी बच्चू कडू यांना आमदार करण्यास विरोध केला आहे। वरिष्ठ नेत्यांच्या मते बच्चू कडू हे शिवसेनेचे नाहीत आणि त्यांचा आजपर्यंत शिवसेनेला काहीही फायदा झालेला नाही। त्यामुळं त्यांना विधान परिषदेची आमदारकी देऊ नये, त्याऐवजी एखाद्या ज्येष्ठ नेत्याला किंवा तरुण नेत्याला संधी द्यावी अशी मागणी त्यांनी एकनाथ शिंदेंकडे केली आहे। त्यामुळं खरंच आता एकनाथ शिंदे त्यांना आमदारकी देतील का? बच्चू कडूंचा शिवसेनेला नक्की फायदा होईल का? आणि बच्चू कडू आमदारकीसाठी त्यांचा पक्ष शिवसेनेत विलीन करतील का? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। बच्चू कडू यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास पाहिला तर तो अत्यंत रंजक आणि संघर्षाचा राहिला आहे। अनेकांना माहिती नसेल, पण बच्चू कडू हे मूळचे शिवसैनिकच आहेत। त्यांच्या सार्वजनिक जीवनाची आणि राजकारणाची सुरुवात खऱ्या अर्थानं शिवसेनेतूनच झालेली आहे। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते सभापती झाले आणि तिथूनच त्यांच्या आक्रमक कार्यशैलीची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला झाली। सभापती असताना त्यांनी उघडकीस आणलेला शौचालय घोटाळा राज्यभर गाजला होता। मात्र अपंगांच्या कल्याणासाठी आणि त्यांना सायकल वाटप करण्यासाठी निधी देण्यावरून त्यांचा तत्कालीन शिवसेना नेत्यांशी मोठा वाद झाला। सर्वसामान्यांच्या प्रश्नावरून त्यांनी तडजोड केली नाही आणि अखेर ते शिवसेनेमधून बाहेर पडले। त्यानंतर 1999 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली, पण त्यावेळी त्यांना अत्यंत थोड्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला। 2004 मध्ये त्यांनी लोकसभेचं मैदानही आजमावून पाहिलं, पण तिथेही त्यांचा पराभव झाला। मात्र या अपयशानं खचून न जाता अवघ्या काही महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अचलपूर मतदारसंघातून मोठा विजय मिळवला। आमदार झाल्यानंतर त्यांनी प्रहार जनशक्ती या आपल्या स्वतःच्या वेगळ्या पक्षाची स्थापना केली आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलनं सुरू केली। 2004 पासून सलग 4 वेळा म्हणजेच 2009, 2014 आणि 2019च्या निवडणुकीत अचलपूरच्या जनतेनं त्यांना विधानसभेत पाठवलं। महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांना राज्यमंत्रीपद दिलं आणि त्यांच्याकडे पहिल्यांदाच निर्माण झालेल्या दिव्यांग मंत्रालयाची जबाबदारी सोपवली। पण जेव्हा शिवसेनेत ऐतिहासिक उभी फूट पडली, तेव्हा मंत्री बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली। मात्र 2024च्या निवडणुकीनंतर राजकीय समीकरणं बदलली। लोकसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षानं महायुतीपासून वेगळं होत स्वबळावर उमेदवार उभे केले होते। त्या निवडणुकीत प्रहारनं 38 जागा लढवल्या होत्या, पण दुर्दैवानं त्यांचे सर्व उमेदवार पराभूत झाले। तरीही या निवडणुकीत प्रहारला 1.55% म्हणजेच सुमारे 3 लाखांहून अधिक मतं मिळवली होती।
या मतांची ताकद आणि विदर्भातील त्यांचा प्रभाव पाहता एकनाथ शिंदेंना आता बच्चू कडू आपल्या पक्षात हवे आहेत. आगामी विधान परिषद निवडणुकीत 10 जागांसाठी रणधुमाळी सुरू आहे. यातील 9 जागांसाठी महायुतीकडे पुरेसं संख्याबळ आहे, तर 1 जागा पोटनिवडणुकीची आहे. या निवडणुकीचं गणित पाहता महायुतीकडे 10 पैकी 9 जागा सहज जिंकू शकते. शिवसेनेच्या वाटेला येणाऱ्या जागांसाठी सध्या मोठी रस्सीखेच सुरू आहे. माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासोबतच बच्चू कडू यांचं नाव आघाडीवर असलं तरी शिवसेनेच्या अंतर्गत गोटात मात्र नाराजीचे सूर उमटत आहेत. शिवसेनेतील मंत्र्यांचं म्हणणं आहे की राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेमध्येही नवीन आणि निष्ठावंत चेहऱ्याला संधी मिळायला हवी. बच्चू कडू हे मुळात शिवसेनेचे अधिकृत सदस्य नाहीत, मग त्यांना उमेदवारी का द्यावी असा सवाल पक्षातील नेते सध्या उपस्थित करत आहेत. या विरोधानंतरच एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंसमोर विलिनीकरणाची अट ठेवल्याची माहिती समोर आली आहे. जर बच्चू कडू यांनी आपला प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन केला तर त्याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होतील. विदर्भात सध्या भाजप आणि काँग्रेसचा मोठा दबदबा आहे. तिथे शिवसेनेला आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी एका मास लीडरची गरज आहे. प्रहारच्या विलिनीकरणामुळे शिवसेनेला विदर्भात आयतं जाळं आणि मोठा कार्यकर्त्यांचा संच मिळेल. विशेषतः अमरावती पट्ट्यात शिवसेनेची ताकद कैकपटीने वाढू शकते. मात्र बच्चू कडू ही अट मान्य करतील का हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यांनी आपल्या राजकीय जीवनात नेहमीच स्वतंत्र बाणा जपलेला आहे. 23 एप्रिल रोजी त्यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. तेव्हापासून या विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आलं आहे. विधान परिषदेची आमदारकी मिळवण्यासाठी ते आपली राजकीय ओळख असलेल्या प्रहारला विसर्जित करतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 30 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे, तर 12 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत आता बच्चू कडू काय निर्णय घेतात यावर विदर्भातील शिवसेनेचं भवितव्य अवलंबून आहे. विधान परिषदेच्या या जागांसाठी 29 मतांचा कोटा आवश्यक आहे आणि महायुतीकडे ते संख्याबळ सध्या तरी भक्कम दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या या सरप्राईज पॅकेजमुळे राज्यातील राजकीय समीकरणं नक्कीच बदलणार आहेत. बच्चू कडू शिवसेनेत येणं म्हणजे शिवसेनेच्या विदर्भातील विस्तारासाठी मैलाचा दगड ठरू शकतं, पण त्यासाठी शिंदेंना आपल्याच पक्षातील नाराज नेत्यांची समजूत काढावी लागणार आहे. बच्चू कडूंची ही घरवापसी होणार की ते पुन्हा एकदा अपक्ष राहून संघर्ष सुरू ठेवतात हे लवकरच स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटतं? बच्चू कडू आमदारकीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करतील का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यात सबस्क्राईब करा.